तर दोन शिवसेनांमधला सामना हा आता महाराष्ट्रासाठी नवीन विषय राहिलेला नाहीये। सध्या या दोन राजकीय सेनांमध्ये एक वेगळीच रस्सीखेच बघायला मिळते आणि या रस्सीखेचीसाठी कारणीभूत ठरतीये कॉकरोच जनता पार्टी आणि या पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके। अभिजित दिपकेंना जवळ करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये कशी चढाओढ सुरू आहे बघूया। अभिजित दिपके या मराठमोळ्या तरुणानं जन्माला घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचीच सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे। तरुणाईवर गारूड करणाऱ्या या अभिजित दिपकेशी जवळीक साधण्यावरून त्याच्या संपर्कात राहण्यावरून दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसतंय। नीट पेपर फुटीविरोधात कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलनाची हाक दिल्यापासून उद्धव ठाकरे बऱ्यापैकी अभिजित दिपकेंच्या संपर्कात आहेत। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट जंतर मंतरचं व्यासपीठ गाठलं। याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला सोबत घेत मुंबईसह राज्यभर आंदोलनं केली। चंद्रकांत खैरेंनी अभिजित दिपकेंच्या घरी जाऊन भेट घेतली तेव्हा देखील फोनवरून उद्धव ठाकरेंशी बोलणं करून दिलं। मला बोला आता तिलाच विचारा। हॅलो सर, नमस्कार। हो ना, मीडियावाले विचारतच होते, मग आता मी म्हटलं सून येवा आणि जावं येवा, पण त्या आई म्हटल्याचा अपेक्षा नाही नाही त्याच्या मनावर राहील ना आता। हो ते नाही नाही आता नाही ऐकत कोण आता। हो ना, हो कारण कसं त्याला गोष्ट म्हणून एका वेळेस मी नको म्हटलं होतं तो आला। यावेळी उद्धव ठाकरेंनी दिपके कुटुंबियांशी संवाद साधताना अभिजितच्या लग्नाबाबत देखील विचारपूस केली। आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अभिजित दिपकेंची जवळीक का महत्वाची आहे? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संभाजीनगरमध्ये नव्या पिढीच्या नेतृत्वाची गरज आहे। अभिजित दिपकेच्या आंदोलनामुळे भाजप विरोधी निर्माण झालेल्या वातावरणाचा राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून नक्कीच केला जाईल। अभिजित दिपके आणि उद्धव ठाकरे यांच्यात काही राजकीय संवाद तर सुरू नाही ना, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते। मराठवाड्यात पुन्हा संघटनात्मक बळ मिळवण्यासाठी आंदोलनातून पुढे आलेल्या चेहऱ्याला जवळ करण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून नक्कीच राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो। तिकडे अभिजित दिपके आमचाही आहे हे ठासवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेनंही कसर सोडलेली नाही। अभिजित दिपके हा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांच्या मतदारसंघातील तरुण। संजय शिरसाट दिपके कुटुंबीय आपले नातेवाईक असल्याचा दावा करतात। अभिजित दिपकेंच्या घरी जात शिरसाटांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर एकनाथ शिंदेंसाठी भाजपलाही अंगावर घेणारे नेते बच्चू कडू यांनी देखील अभिजित दिपकेंचं घर गाठलं। कामगारांचा नेता म्हणून अभिजित दिपकेंची भेट घेतली अशी प्रतिक्रिया द्यायला बच्चू कडू विसरले नाहीत। ज्या भाजप विरोधात अभिजित दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीनं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आवाज उठवला, त्याच भाजपची पार्टनर म्हणजे शिंदेंची शिवसेना। असं असताना शिवसेना अभिजित दिपकेला जवळ करण्यात काय हशील असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडू शकतो। भाजप सोबत सत्तेत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःचा स्वतंत्र जनाधार वाढवण्याची गरज आहे याची जाणीव एव्हाना शिंदेंच्या शिवसेनेला झाली आहे। अभिजित दिपके यांच्या आंदोलनामुळे मिळालेल्या तरुणांचा प्रतिसाद भविष्यातील निवडणुकांमध्ये निर्णायक ठरताना दिसतोय। त्यामुळे थेट जवळ करता येणे शक्य नसलं तरी संवादाचे दरवाजे खुले ठेवण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून होताना दिसत आहेत। दरम्यान नेत्यांनी अभिजित दिपकेंच्या गाठीभेटी घेणं यावर दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। संजय शिरसाट साहेब जे दिपकेजींना भेटले ही त्यांची वैयक्तिक भेट होती। आता दुसरा युबीटी पक्ष आहे, तुमचं असं म्हणणं आहे की ते त्यांच्या जवळ जात आहेत। त्यांना जवळ जाणं क्रमप्राप्तच आहे, कारण मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे। ते आता 5व्या, 6व्या, 7व्या नंबरला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेले आहेत। मग त्यांना जर उभारी घ्यायची असेल तर कोणाच्या तरी आधाराची आवश्यकताच आहे। कोणी कोणाला जाऊन भेटावं हे तो अभिजित दिपके ठरवू शकतो। भेटायला आले म्हणजे अभिजित दिपकेचा मतपरिवर्तन होईल असं मला वाटत नाही। ज्या मुलांनी अमेरिकेतला आपला अभ्यासक्रम सोडून या देशातल्या तरुणाईला साथ घातली, देशातल्या तरुणांनी देशातल्या युवकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि आमच्यासारख्या लोकांनी
जे अन्यायकारक गोष्ट घडताना दिसली म्हणून उद्धवजींनी त्याला सपोर्ट केला. इथे कसलं आलं राजकारण? सध्या तरी कोणत्याही निवडणुका तोंडावर नाहीत आणि 2029 उजाडेपर्यंत अभिजित दिपके कोणत्या दिशेनं वाटचाल करतील हे आत्ताच सांगता येणं कठीण आहे. मात्र तरी देखील अभिजित दिपकेंना आपलं लेबल लावण्यासाठी दोन्ही शिवसेना कामाला लागल्यात. आता यात कोण पुढे जातं आणि कोण मागे राहतं हे पाहावं लागेल. संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह वेदांत नेब, AVP माझा, मुंबई.